जायला कुणी आहे का रे ओळखीत? एखाद्याने तरी याला हो म्हणा विषय मिटवा. त्याच्या आईला इंटरव्ह्यू राहिला बाजूला, ह्याच्या प्रेम कहाण्या आणि त्याची दुःख ऐकत बसायचं का आम्ही? अमिताभ बच्चनजींना बघायचो किंवा मी अशोक सराफांना बघायचो, तेव्हा मला असं वाटायचं आपल्याला पण असं काहीतरी या चौकटीत आपण दिसू लोकांना, असं काहीतरी करायचं आहे. दादा, तुझे 9 लाख सबस्क्रायबर्स आहेत, पण तू हे कसं वाढवलेस? मला पण काही टिप्स सांग ना. मी पण आता यूट्यूबचा अभ्यास नक्की करेन. तू पण इंटरव्ह्यू घेतेस, मी पण इंटरव्ह्यू घेतो. तुझ्यामुळे माझे इंटरव्ह्यू चालतील का नाही काय? दादा, तू नेहमी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतोस. आता तुझा इंटरव्ह्यू देताना तुला कसं वाटतंय? खरं सांगू का, इंटरव्ह्यू घेणं खूप सोपं असतं, पण इंटरव्ह्यू देणं खूप अवघड असतं. म्हणजे आणि तुझ्यासमोर आता तू कोणते प्रश्न विचारणार, तर थोडंसं टेन्शन आलं आहे, पण एक्साइटमेंट पण आहे की बाबा तू कोणते प्रश्न विचारशील. मराठी किडा हेच नाव तू तुझ्या चॅनलसाठी का सिलेक्ट केलंस? सुरुवातीला जेव्हा आम्ही चॅनल सुरू केलं तेव्हा हिंदीत आणि इंग्रजीमध्ये खूप चॅनल होते, पण मराठीमध्ये काहीच नव्हतं. मग आम्हाला असं वाटत होतं की आपल्या मराठीत काहीच नाही, तर मराठी चॅनल सुरू करायचं आहे नक्की होतं, पण फक्त मराठी असं नाव असू नये ना, तर त्यात काहीतरी अलीकडे पलीकडे पाहिजे. तर आम्हाला लक्षात आलं की मेंदूतले न्यूरॉन्स असतात ना, ते पण असेच वळवळ करत असतात आपल्या मेंदूमध्ये किडांसारखे. सो ते न्यूरॉन्स म्हणजे किडा, सो म्हणून आम्ही मराठी किडा काढला. पण त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अरे, मनोरंजन तर आम्ही करतोय मराठी किड्यातून, पण आपण काहीतरी लोक विचार करतील असं पण काहीतरी सुरू करूया, म्हणून आम्ही वैचारिक किडा सुरू केला. आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ठीक आहे, आपण मेंदूचं खाद्य तर पुरवतोय, मेंदूचं एंटरटेनमेंट तर पुरवतोय, पण आपण पोटाचं काय? तर मग आम्ही खादड किडासुद्धा सुरू केलं. तू इतके सारे इंटरव्ह्यूज घेतो, पण त्याच्यामधला तुझा कुठला फेवरेट आहे? तू सुद्धा इतके सारे इंटरव्ह्यूज घेतेस, तू सांग मला तुझा कुठला फेवरेट आहे? माझं पोलीसवाला, कारण मला पोलीस बनायचं आहे. बापरे, जसं तुला पोलीस बनायचं आहे ना, तसंच अजून एक पोलिसासारखा दिसणारा एक ॲक्टर आहे, ज्याचं नाव आहे प्रवीण तरडे. सो माझा आवडता इंटरव्ह्यू जो मी घेतलेला तो प्रवीण दादासोबतचा होता. खूप मजा आलेली आम्हाला. जायला कुणी आहे का रे ओळखीत? एखाद्याने तरी याला हो म्हणा विषय मिटवा. त्याच्या आईला इंटरव्ह्यू राहिला बाजूला, ह्याच्या प्रेम कहाण्या आणि त्याची दुःख ऐकत बसायचं का आम्ही? जसं तुला पोलीस आवडतात, तसं मला अशी हट्टीकट्टी लोक आवडतात, आणि जी बोलायला खूप भारी असतात, दिसायला हट्टीकट्टी असतात. सो मला प्रवीण दादाचा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतलेला ना, मजा आलेली मला. दादा, तू कंटेंट क्रिएशन सोबत अजूनही काय काय करतोस? कंटेंट क्रिएशनमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, जसं की व्हिडिओ प्रोडक्शन असतो. म्हणजे जसं की आपण एखादा व्हिडिओ बनवतो एखाद्या गोष्टींवरचा, त्याच्यासोबत असतं ऑडिओ प्रोडक्शन. ऑडिओ प्रोडक्शनमध्ये काय असतं, तर जसं आपण एखादी गोष्ट बघतो तसं आपण एखादी गोष्ट ऐकतो. म्हणजे जसं की गाणी आपण कारमध्ये, रेडिओवर सगळीकडे ऐकत असतो. आता गाणी असतात, तसं ऑडिओ बुक्स असतात. म्हणजे काय, जी पुस्तकं आपण पूर्वी वाचायचो ते आता ऐकण्याची पुस्तकं झालेली आहेत. सो ती ऑडिओ बुक्सची कामं असतात, ते आपण त्याच्यासाठी सुद्धा काम करतो. सो प्रोडक्शन डिजिटल क्षेत्रामध्ये जो कंटेंट, मग आपण त्या इमेज स्वरूपातला कंटेंट असू दे, व्हिडिओ स्वरूपातला असू दे, ऑडिओ स्वरूपातला असू दे, तो सगळा कंटेंट बनवतो. आणि याच्याशिवाय या डिजिटल इंडस्ट्रीमध्ये एखादी जेव्हा कंपनी काम करते, तेव्हा त्या कंपनीनी कसं डिजिटली दिसावं, कसं अपील व्हावं, कसा त्यांचा डिजिटली ब्रँड मोठा करावा, याच्यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट हे सुद्धा एक काम असतं. सो ही सुद्धा एका इंटरनेटच्या आजूबाजूला पसरलेली कामं आहेत. तर ती सगळी कामं आमची टीम मिळून आणि मी मिळून आम्ही सगळे करत असतो. या मागचं तुझं इन्स्पिरेशन काय आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे? यामागे जे माझं इन्स्पिरेशन आहे की जी तुझ्यासारखी लोक डिजिटलमध्ये काम करतात, तीच सगळी माझी इन्स्पिरेशन्स आहेत. कारण जेव्हा मी लहान होतो, माझ्या वेळेला इतकं इंटरनेट वापरत नव्हतं कोणी, तर तेव्हा मी सगळे टी व्हीवर लोक बघायचो आणि मला असं वाटायचं अरे आपण पण काहीतरी असं करूया. मी अमिताभ बच्चनजींना बघायचो किंवा मी अशोक सराफांना बघायचो, तेव्हा मला असं वाटायचं आपल्याला पण असं काहीतरी या चौकटीत आपण दिसू लोकांना, असं काहीतरी करायचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं इन्स्पिरेशन म्हणजे डिजिटलमध्ये आपण लोकांना आपली भावना अनोळखी लोकांपर्यंत पण पोचू शकतो, डिजिटलमध्ये आपण ओळखीच्या लोकांपर्यंत पण पोचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटलमध्ये आपला आवाज ऐकणारे अनेक जण असतात. कदाचित मी एखादी गोष्ट घरी सांगितली आणि कदाचित मी एखादी गोष्ट मित्रांमध्ये सांगितली, याच्याहीपेक्षा जास्त प्रभाव हा माझ्या व्हिडिओमधनं कदाचित मला पाडता येतो आहे. हे जेव्हा मला लक्षात आलं,
तेव्हा मला त्यातनंच इन्स्पिरेशन मिळायला लागलं की अनेक लोक आहेत ज्यांना छान बोलता येत आहे, ज्यांना छान मुद्दे मांडता येत आहेत. म्हणून तर आम्ही वैचारिक किड्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर मला हे सुद्धा लक्षात आलं की अनेक लोक आहेत ज्यांना विनोद करता येत आहेत, म्हणून आम्ही मराठी किड्याची सुरुवात केली. सो याच्या मागचं इन्स्पिरेशन आपलीच माणसं आहेत. आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा विनोद होतो सगळेजण हसतात की नाही, मग तसंच आपल्या मित्रांमध्ये पण होतो. पण हा विनोद जर का मला बघायला मिळाला यूट्यूबवर तर किती छान होईल. सो ह्या लोकांचंच इन्स्पिरेशन आहे की यांच्यातले असलेले कलागुण जर का मला दाखवता येत असतील आणि त्यामध्ये मला एक निमित्त होता येत असेल तर किती मजा येईल. तर हेच इन्स्पिरेशन आहे की आपल्याला या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचता यावं. या सगळ्या कामांमध्ये तुझा तू टाइम एफिशियंटली कसा यूज करतोस? खरं तर या सगळ्या कामांमध्ये, कारण की मी जे काम करतो आहे त्या कामामध्ये सगळ्यात जर का एक दुर्गुण असेल आमच्या कामाचा तर त्याची वेळ, आमच्या कामांची वेळ ठरलेली नसते. म्हणजे कधीतरी रात्री शूट्स असतात, कधीतरी रात्री एडिटिंग्स असतात, कधी सकाळचा वेळ निघून जातो पण सकाळी काही काम नसल्यामुळे रात्री करावं लागतं. अशा बरेच उद्योग असतात त्याच्यामुळे. तर इफिशियंटली वापरता येतो का असं मी नाही म्हणता येणार की बाबा मी 2 वाजता हे ठरवलं तर मी 2 वाजता हे करीन, असं नाही करता येत. पण मी दिवसभरात जे माझी 5 कामं मी ठरवली आहेत ती जसा वेळ मिळेल तसं मी करायला लागतो. कारण की काय होतं, समजा 2 वाजता मी काम करायचं ठरवलं आणि मला लक्षात आलं की 2 वाजता मला कोणतरी भेटायला यायचं आहे, तर आपण एक माणूस म्हणून असं करतो का मी नाही भेटणार बाबा कारण की मला आत्ता वेळ नाही, असं करतो का? नाही. कोणी येऊ शकतं, माझ्या घरातले येऊ शकतात, माझे क्लायंट्स येऊ शकतात, कोणी पण येऊ शकतं, तर आपण त्यांना वेळ देणं बंधनकारक आहे. मग मी काय करतो, ते 2 वाजता ठरवलेलं काम आहे ते मी पुढच्या कुठल्या तरी उरलेल्या वेळात करतो. माझी इफिशियन्सी मी वेळेत अडकून न ठेवता माझी इफिशियन्सी ते काम आजच्या दिवसात मी संपवायचं आहे याच्यात वापरतो. काही झालं तरी हे काम झाल्याशिवाय झोपायचं नाही आहे. आज जर का मी ठरवलं आहे की व्यायाम करायचा आहे, अनेकदा असं झालं आहे की 11 वाजलेत पण 11 ते 12 मी व्यायाम केलेलाच आहे आणि त्याच्यानंतर जेवण केलं आहे. तर जी गोष्ट मी ठरवली आहे आजच्या दिवसासाठी ती मी संपवली आहे का एवढं मी बघतो. सो इफिशियन्सी मी त्यात आणण्याचा प्रयत्न करतो की माझं काम मी दिवसभरात संपवलं आहे का, आणि नुसतं संपवलं आहे का नाही, करायचं म्हणून करायचं नाही तर त्याच्यासाठी वेळ घेऊन व्यवस्थित क्वालिटी टाईम मी त्या कामाबरोबर व्यक्तीबरोबर मी स्पेंड केला आहे का हे मी बघतो. मग त्याच्यामध्ये हे पण काम नाही म्हणता येणार, पण हे आपण असं म्हणू की घरच्यांसोबत 1 तास घालवायचा आहे तर तो घालवतो आहे का मी याची पण मी काळजी घेत असतो. दादा, तुझे 9 लाख सबस्क्रायबर्स आहेत, पण तू हे कसं वाढवलेस? मला पण काही टिप्स सांग ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकड्यांची गंमत तुला सांगतो. तुला मॅथमॅटिक आवडतं का? मग गणित हा विषय आवडतो का तुला? तर काय असते ना गंमत की जेव्हा कधी एखाद्या माणसाचा सक्सेस बघितला जातो तेव्हा आकडे बघितले जातात. मग कदाचित असं बघितलं जातं की बाबा याच्याकडे किती पैसा आहे, याच्याकडे किती सबस्क्रायबर आहेत, अशा गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे मी आता तुला एक प्रश्न विचारतो की तुझ्या शाळेत 2 मुली आहेत, ठीक आहे, आणि 2 मुलींपैकी एका मुलीकडे 1-2च जणं गप्पा मारताना दिसतात आणि एका मुलीसोबत वर्गातले 10 ते 15 जणं गप्पा मारताना दिसतात. तुला कोण भारी वाटेल? ते ज्याच्याकडे जास्ती लोक आहेत, बरोबर. तसंच एका व्यक्तीला समजा कमी पर्सेंटमध्ये मार्क मिळतात आणि एकाला चांगले व्यवस्थित 92-93 पर्यंत मार्क मिळतात. तुला कोण भारी वाटेल? ते 92-93 मार्क्स मिळतात. बरोबर. सो याचा अर्थ काय की आकडे हे खूप महत्त्वाचे असतात. तर आकडे महत्त्वाचे असतात पण आकडे मिळवण्यासाठी काय करायचं त्याचं आता तुला त्याची गंमत सांगतो. म्हणजे तर ज्या मुलीला जास्त आकडे मिळवायचे आहेत ती मुलगी सगळ्यांशी कसं वागेल? नीट, व्यवस्थित. ज्या मुलीला किंवा ज्या मुलाला जास्त मार्क मिळवायचे असतील तो काय करेल? जास्त अभ्यास करेल, ठीक आहे. तर लिहिण्याचा अभ्यास करेल, तो वाचनाचा अभ्यास करेल. कुठलाही आकडा वाढवण्यासाठी जर का सगळ्यात महत्त्वाचा असेल तर तो आकडा मिळवण्यासाठी केलेली मेहनत म्हणजे अभ्यास. जी व्यक्ती सगळ्यांशी चांगली वागते तिच्याकडे जास्त लोक येत आहेत याचं कारण ती सगळ्यांशी चांगलं छान वागते, ती सगळ्यांना कंट्रोल करू शकते, सगळ्यांसोबत छान एकत्र राहू शकते. तसंच यूट्यूबचं आहे की जो व्यक्ती सगळ्यांच्या मनातलं समजून कंटेंट देतो तो जास्त सबस्क्रायबर मिळवतो. म्हणजे जर का तुझी एखादी मैत्रीण असेल ती आपला चॅनल बघत असेल पण एखादी मैत्रीण आहे जी तुझा चॅनल बघत नाही आहे तर तुला हा विचार करायचा आहे की असा कुठला व्यक्ती आहे किंवा असा कुठला क्लास आहे की जो आपला चॅनल बघतच नाही आहे. याचा अर्थ आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला त्यांना जिंकता आलेलं नाही. म्हणजे तुझी सदाशिव पेठेतली मैत्रीण आहे, तिला चॅनल खूप आवडतं पण तुझी कोथरूडमधली मैत्रीण तिला आवडत नसेल तर तुला बघितलं पाहिजे की कोथरूडमध्ये असं काय आहे की कोथरूडमधली लोकं आपल्याला बघत नाही आहेत. तेव्हा
त्यासाठी तू जो करतेस तो अभ्यास. जसं की तू एखादं गणित सोडवतेस म्हणजे काय की तू एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस. तसंच तुला हे समजून घ्यायला लागेल की जे माझ्याकडनं सुटत नाही आहे, म्हणजे आपण सगळं चांगलं चालू आहे पण त्याच्यात प्रॉब्लेम्स आहेत का, तर आहेत. तर जेव्हा आपण असं ठरवलं की बाबा आठवड्याला एक प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा, मग तो माझ्या आयुष्यातला असू दे नाही तर कुठलाही, तर मी असंच इफिशियंट किंवा काय म्हणू माझं काम किंवा जास्त सबस्क्रायबर अशाच पद्धतीने मिळतात की मी दर 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी हा विचार करत असतो की माझ्या चॅनलमध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी मी अचीव नाही करू शकलो. 9 लाख सबस्क्रायबर आहेत पण आपल्या मराठी भाषिकांमध्ये 12 कोटी भाषिक आहेत मराठी भाषिक. मग इतकी लोकं अजून राहिलेली आहेत. मग मी इतक्या लोकांना का नाही जिंकू शकलो, याच्यासाठी मला बघावं लागेल की अशी कुठली गोष्ट आहे की जी अजून पण त्यांना माझ्याकडची आवडत नाही आहे. त्यातनं मला माझा कंटेंट इम्प्रूव्ह करायला मदत होते. पण त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, अभ्यास आणि रिसर्च. थँक्यू सो मच दादा. मी पण आता यूट्यूबचा अभ्यास नक्की करेन. नक्की. मी पण म्हणजे तू करणार असेल तर मला करावंच लागेल, कारण की तू पण इंटरव्ह्यू घेतेस, मी पण इंटरव्ह्यू घेतो. तुझ्यामुळे माझे इंटरव्ह्यू चालतील का नाही काय माहिती. तुझ्या करिअरमधला सगळ्यात चॅलेंजिंग आणि फनीएस्ट इन्सिडेंट सांग ना. सगळ्यात फनीएस्ट इन्सिडन्स खूप वेळा हा माझ्याबरोबर घडत असतो. मी इंटरव्ह्यू करत असतो. आता तुला माहिती आहे, जर का आपण ह्या खुर्चीवरनं उठलो तर आपले चेहरे दिसणार नाहीत कॅमेऱ्यात, पण लोकांना हे कळत नाही कारण मी रस्त्यावर जाऊन इंटरव्ह्यू घेतो. तर बऱ्याचदा लोक जेव्हा माझ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलत असतात, बोलताना खूप वेळा हलत असतात आणि कॅमेऱ्याच्या बाहेर जात असतात. सो मला आठवतं एकदा मी FC रोडला एका मुलाचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि तो बोलताना असं करता फ्रेमच्या, तर मी त्याला असं पकडून आणत होतो. आणि एक वेळ अशी आली की तो तिथे उभा राहिला पण त्याला पकडून आणण्याच्या नादात मीच फ्रेमच्या बाहेर गेलो. सो असं खूप वेळा झालं आहे की लोकांना स्वाभाविक आहे ते कॅमेराशी फ्रेंडली नसतात, त्यामुळे मग त्यांना हे सगळं सांगावं लागतं. आणि चॅलेंजिंग पण बरेच प्रसंग झाले. त्याच्यामध्ये चॅलेंजिंग सांगायचं झालं तर बऱ्याचदा असं होतं की सगळं शूट केलं आहे आणि मग लक्षात आलं अरे समोर खूप मोठी व्यक्ती बसलेली, पण आमच्या कॅमेरामननी कॅमेराच सुरू केला नाही आहे, मी एकटाच इंटरव्ह्यू घेतो आहे. हे तुझ्यासोबत पण झालं आहे वाटतं का? नाही. पण असं घडतं. आणि मग ते चॅलेंज असतं की ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतो आहे ते कोणतरी मोठी दिग्गज हस्ती असते, पण मी तुला म्हणलं तसं की आपल्या स्वभावाने आपण मग त्यांना जिंकून घ्यावं लागतं, त्यांना सांगावं लागतं सर थोडं असं झालं आहे पण आपण एक चहा घेऊया आणि परत सुरू करूया का. मग ते कधी तयार होतात, कधी मात्र त्यांना राग येतो. पण आता आपण जे काम करतो आहे त्या कामामध्ये आपल्याला मात्र गिवअप करून चालत नाही. सो नेव्हर गिवअप ॲटिट्यूड ठेवावा लागतो आणि मग त्यांना थोडंसं गोड बोलून त्यांची समजूत काढून मग त्यांना परत बसून ते काम करावं लागतं. दादा तुझ्या फ्युचर प्रोजेक्ट्सबद्दल आम्हाला काहीतरी सांगशील का? माझ्या फ्युचर प्रोजेक्ट्समध्ये माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर काय होतं की आधीची कामं संपवता नवीन गोष्टी करणं म्हणजे अवघड असतं. पण हे नक्की आहे की जेव्हा आपण नवीन गोष्ट करतो त्याची तेव्हा पूर्ण माहिती घेतली पाहिजे. म्हणून मला एक लक्षात आलं की माहिती ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माहिती म्हणजे आपल्याला आपल्याच देशाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माहीत नाही आहेत. तुमच्यासारखी मुलं जेव्हा शाळेत जातात किंवा मी शाळेत जायचो, मला नेहमी असं वाटायचं की अरे बराच इतिहास तर बाहेरच्याच देशांमधला आहे, माझ्या देशांमधला इतिहासच नाही आहे. किंवा मला खूप नंतर लक्षात आलं, मला असं वाटायचं की अबॅकस ही कुठली तरी बाहेरच्या देशातली पद्धत आहे, पण नंतर मला कळलं की हे गणित तर आपल्याकडेच तयार झालं आहे. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या देशातनं बाहेर गेल्या आणि आपल्याला माहीतच नाही आहेत. मग आत्ता सध्या माझा हा विचार चालला आहे की काहीतरी लोकांना माहिती होईल आपल्या देशाबद्दल, आपल्या कल्चरबद्दल, आपल्या जसं की आत्ता आपण बघतो ना इकडे आपण सगळे एकत्र बसलो आहे, तर अशा फॅमिलीबद्दल ह्या गोष्टी माहीत व्हाव्यात. आणि फक्त नुसतं माहीत व्हाव्यात असं नाही, तर त्याच्यामागचं सायन्स, त्याच्यामागचं लॉजिक आपल्या लोकांना कळावं, याच्यासाठी आत्ता मी काम करतो आहे. आणि मला वाटतं आहे की तुमच्यासारख्या मुलांचीसुद्धा याच्यासाठी खूप मदत होईल आम्हाला, कारण की तुम्ही काय विचार करता त्याच्यानुसार कदाचित आम्हाला कंटेंट बनवता येऊ शकतो. सो आत्ता माझं जे काम चाललं आहे की इंटरेस्टिंग इंडिया या लेवलला काहीतरी आपण करूया असं माझं आत्ता डोक्यात आहे. आणि त्याच्यासाठी थोडंसं काम सुरू झालं आहे, आता ते माहीत नाही कसं होईल पुढे. वाव दादा, मला पण आवडेल तुझ्या या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हायला. अरे नक्की हो. आणि तुझ्यासाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू. आम्हाला असा एक एक्सपिरियन्स शेअर करशील का की ज्याच्यामध्ये तुझ्या कामाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे? खरं तर आपण जी सगळी कामं करतो ती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होण्यासाठीच करतो. मध्यंतरी मी काही तरुण मुलींना प्रश्न विचारले ज्याच्यामध्ये तुम्ही कोणाशी लग्न कराल असं विचारलं,
आणि त्याच्यानंतर अनेक जणींनी मला वेगळी उत्तरं दिली की मला अशा मुलाशी लग्न करायला आवडेल ज्याच्याकडे मोठं घर असेल, गाडी असेल, जो इंजिनियर असेल, जो डॉक्टर असेल, जो वकील असेल, अशी वेगळी उत्तरं दिली. पण कोणीसुद्धा माझा नवरा शेतकरी असावा किंवा सैनिक असावा असं नाही म्हटलं. तेव्हा मला लक्षात आलं की अरे हा किती महत्त्वाचा विषय आहे. आणि हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर माझ्याकडे माझ्या अनेक मैत्रिणी मला म्हटल्या की तुझ्या व्हिडिओनंतर आम्हाला लक्षात आलं की माझा नवरा, माझा लाईफ पार्टनर हा शेतकरीसुद्धा असू शकतो किंवा सैनिकसुद्धा असू शकतो. आणि अशा अनेक जणींचे मला मेसेजेस आले. सो मला असं वाटतं त्या एका व्हिडिओचा किती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. आणि हा इम्पॅक्ट आम्ही वैचारिक किड्यावरसुद्धा बघितला. अनेक जणं मला माहिती आहेत ज्यांनी आमच्या वैचारिक किड्यावर व्हिडिओ दिल्यानंतर त्यांची करिअर्स सेट झाली. ते चांगलं उत्तम बोलू शकतात म्हणून अनेक जणांना जॉब लागले. अनेक जणांनी स्वतःचे त्या निमित्ताने बोलण्याशी रिलेटेड व्यवसाय कामं असं सुरू केली. मुद्दा असा असतो की आपल्याला येत नसतं हा प्रॉब्लेम नाही आहे. बऱ्याचदा होतं असं की आपल्याला येत असतं पण कॉन्फिडन्स नसतो. जेव्हा आपण दुसऱ्या कोणाला तरी बघतो की अरे हा करू शकतो तर मी का नाही, असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा मात्र आपण त्यामध्ये उडी घेतो. तर सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय तर लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी आणणं आणि तुम्हीही करू शकता याची शक्यता त्यांच्या मनात निर्माण करणं हा सगळ्यात चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो. दादा, ज्यांना तुझ्यासारखं कंटेंट क्रिएटर बनायचं त्यांना तू काय मेसेज देशील? मी त्यांना हाच मेसेज देईल की एकतर हिचं चॅनल बघा. ही मुलगी जर का तिचं चॅनल सुरू करू शकते तर अशी खूप वय उलटून गेलेली पण लोक आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की एज इज जस्ट अ नंबर. कामाला कोणतंही वय नसतं आणि काम हे जर का ही मुलगी करू शकते, ही स्वतःचं चॅनल करू शकते तर आपल्याला करायला काहीच हरकत नाही आहे. आणि 100% माझ्याकडून घेण्यापेक्षा हिच्याकडनं तुम्ही इम्प्रेस व्हा किंवा हे एक्झाम्पल सेट करा की मला किमान ही आत्ता जे इंटरव्ह्यू घेते आहे कॉन्फिडेंटली तेवढं मला जर का करता येत असेल तर मी त्या रिलेटेड काय करू शकतो. दादा, तू कधी आईचा मार खाल्लायस का लहानपणी? हा काय प्रश्न आहे? तू काय मुद्दामून विचारतेस का हे? तू फुल असं हे करतेस का, मला त्रास द्यायला विचारतेस का हे? असं कोण विचारतं? आईचा मार खाल्लाय का म्हणजे काय इन्सल्ट करायला बोलवलंयस का इकडे मला? तिला उत्तर देऊ देत ना. इन्सल्ट करायला बोलवलंयस का म्हणजे आईचा मार खाल्लाय का म्हणजे? मी काय असा वात्रट मुलांसारखा वाटतो का तुला की आईचा मार खाल्ला असेल? आईचा मार खाल्ला असेल म्हणजे काय? मग मी तुम्ही काय तिला कळलं पाहिजे ना, ती इंटरव्ह्यू घेते, तिचा एक चॅनल आहे यूट्यूबवर, तिला समजायला नको तुला कुठले प्रश्न विचारायचे कुठले नाहीत, कुठले लोकांना अपमानास्पद वाटतात विषय असं लक्षात येतं की नाही तुला? अहो पण तिला विचारताना एकदा तुम्हाला विचारायला नको का तिने की कुठला प्रश्न विचारू कुठला नको? हा प्रश्न नाही आहे बरोबर म्हणून तुमची चूक नाही, तुम्ही तुमच्यावर घेऊ नका. तिचं चॅनल आहे ना, तिला घेऊ देत तिच्या चॅनलची रिस्पॉन्सिबिलिटी. कंटाळा येतो ना प्रश्न विचारायचा, मग प्रश्न विचारताना आपल्याला भान नको का ठेवायला आपण कुठला प्रश्न विचारतोय? हां सॉरी मला मग रुचा कसा वाटला माझा प्रँक? खरं खरं सांग काय वाटलं का जेव्हा मी तुला असं ओरडत होतो तर? आहे ना आहे ना? नाही नाही मी कशाला ओरडू तुझ्यावर, तू किती छान इंटरव्ह्यू घेतेस. आणि तुला माहिती आहे का तू आत गेलेलीस ना मगाशी तेव्हाच आमचं ठरलेलं की हिच्यावर आपण काहीतरी प्रँक करूया, कारण तू सगळ्यांवर प्रँक करत असतेस ना, हो की नाही? तू सांग आता कुठला प्रँक केला आहे तू, घरी काय काय केलंस प्रँक? सांग एखादा, सांग सगळ्यांना. मी एकदा म्हणजे माझ्यासोबत एक माझी फ्रेंड होती, आम्ही प्रँक कॉल्स करत होतो. तर तिथे वर नंबर्स लिहिलेले, मग मी ते डायल करून कॉल करून असं काहीतरी बँकेचं वगैरे विचारत होतो. तर जेव्हा आम्ही ते विचारलं तेव्हा ते जे नंबर्स होते ते आमच्याच सोसायटीमधल्या समोरच्याच सिक्युरिटीचे होते. अरे 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 बघितलं आता ही कशी प्रँक करते लोकांवर. मग स्वतःवर प्रँक झाल्यावर कसं वाटतं? तर दुसऱ्यांवर प्रँक करताना आपल्यावर प्रँक होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं फक्त. तर
बरं तुझ्या प्रश्नाचं पण मी उत्तर देतो. मी खरंच सांगतो, मी लहानपणी आईचा खूप वेळा मार खाल्ला आहे तुझ्यासारखेच प्रँक केल्यामुळे. मी पण असेच उद्योग करायचो, जे आत्ता मी तुझ्यासोबत केलं आणि ते लहानपणी पण मी असंच वागायचो म्हणून. पण ठीक आहे, प्रँक करताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की त्या मित्राला खूप त्यातनं बाहेर यायला पण वेळ देता आला पाहिजे. नाहीतर कधी कधी असं होतं आपण प्रँक करतो आणि मग त्या लोकांना त्यातनं बाहेर येता येत नाही. आता आपण, तू मला माहिती आहेस कशी आहे, त्यामुळे तू लगेच बाहेर आलीस. पण जर का दुसरी मुलगी असती तर आपण काय केलं असतं. त्यामुळे प्रँक करताना तेवढी काळजी घ्यायची, पण मजा मस्ती तर करायची. शेवटी कधी करणार आपण मजा मस्ती, बरोबर की नाही. मग मी पण केली आणि मी रॉंग व्हायचो शाण्यासारखे, बघ असं थोडी तेवढं तर चालणारच. थँक्यू सो मच दादा, तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. थँक्यू, मला पण खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. आणि एकतर तू खूप गोड पद्धतीने इंटरव्ह्यू घेतलास. मला जी भीती वाटत होती की ही जेव्हा मला प्रश्न विचारेल मी काय उत्तर देऊ, त्याची आता माझ्या मनात भीती नाही आहे. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. तसं तुझा पण देशील का? अरे म्हणजे काय, ऑटोग्राफ तुला देणं हे तर महत्त्वाचंच आहे. तुझा ऑटोग्राफ घेणंसुद्धा मला महत्त्वाचं वाटतं. कारण की तुझ्या वयाचं असताना खरं सांगायचं तर मी तेवढा टॅलेंटेड नव्हतो. तर हा माझा ऑटोग्राफ आहे. माझं नाव आहे सूरज खटावकर आणि म्हणून मी इथे लिहिलं आहे सुख, ठीक आहे. आणि त्याच्या खाली तुझ्यासाठी एक मेसेज पण लिहिला आहे, असं काम करा ज्यातून तुम्हाला काय मिळेल, सुख मिळेल. वाव, दादागिरी छान करतात. मला प्रोडक्ट काहीच नाही ठरलेलं. ऐक अगं ते उघडता नाही येत, त्यांचे हात लहान असतात ना. हो, ते तर नाव उघड. अरे पण मग हे तू केलं पाहिजे आणि माझा हात अडकवला पाहिजे. स्वतःचाच हात अडकून गेला.